अरे हो मी ऐकतोय ना बा लवकर ऐकतोय मी म्हटलं ना. अरे तू टाक ना. हा 1 करोड टाक तू. मी 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 टाकतो 4 लाख रुपये किंवा 4,000 रुपये. मी आता बिझनेस मीटिंगला चाललोय हो, खूप महत्वाची. हो 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 येस 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 येस. मी तुला सांगतो तुला कळतं की. अरे काय नाही, तू जर थांबतो का. हा हे बाबा फोन ठेव तू. हा ठेव ठेव. हा टाकतो 5-1 करोड. अरे अरे चुकीच्या माणसाला घेऊन चाललात रे. बबलू भाई तुमचा तो बबलू. बबलूला किडनॅप केलं माझा. बबलू भाईला उचलायला आले की मला. बबलू भाईच्याच माणसांनी उचलला तेव्हा आले. बबलू भाई तुझ्या उसाला लागला कोल्हा. नाही तुझ्या उसाला लागला कोल्हा. करंट निघा. डब्बा 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 आबा डब्बा जब्बा आबा डब्बा. सारंग, मम्मी का बोलवलंय, काही कळलं का? नाही अरे, नाही म्हणजे फोनवरून वाटलं, म्हणजे आवाजावरून की चिडली आहे. काही घडलंय का? तुला माहित नाही काय घडले ते. असं काहीतरी घडलंय म्हणून तर चिडले ना मी. मॉम पण झालंय काय? सारंगला माहितीये ना काय झालंय ते. हा सारंग, माहितीये ना तुला. तू माझ्यापासून काय लपवलंयस ते माहितीये ना तुला. मी काय लपवलंय? तू जे लपवलेस ते मला कळलंय म्हणून मी चिडले. मॉम, मी आणि सारंग तसं काहीच लपवत नाही. फक्त एक गोष्ट. तेच मला कळलंय. सारंग, तुला माहित होतं ना राजकुमारने आपल्या बँक अकाउंट मधून 8 लाख रुपये काढलेत. हे तुला ठाऊक होतं ना सारंग. मग मला सांगायची गरज नाही भासली तुला. मॉम, ऍक्च्युली सारंगनी मला सगळं सांगितलं होतं. खरं तर त्यांनी एकट्यानेच ते, मी आणि ऐश्वर्यानी पण ही गोष्ट लपवली. काय ऐश्वर्या, तुला सुद्धा ठाऊक होतं. मॉम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही म्हणजे मला माहीत होतं, पण सारंग आणि नीलने मला सांगितलेलं तुम्हाला नाही सांगायचं म्हणून. पण म्हणून मला त्याची ही गोष्ट पटली असं नाही. मी अजिबात त्याला समर्थन करत नाही. पण मला का नाही सांगितलं. माझ्यापासून का लपवून ठेवलं. आई, राजकुमार दादा आमचा भाऊ आहे. हे बघ, तो चुकलाय, तो पूर्णपणे चुकलाय. मला असं नाही म्हणायचं, पण तुला जर कळलं असतं तर तू डायरेक्ट त्याला जेलमध्येच टाकलं असतं. म्हणजे आम्हाला असं वाटलं की अजून एक त्याला संधी द्यायला हवी. आणि त्यानिमित्ताने त्याने जे पैसे जे काही वापरलेत त्याचा हिशोब पण आम्हाला कळेल. आम्ही त्याला समजावणार होतो. समजावा मग. तुम्हाला माहितीये तो कुठे राहतो, काय करतो, कुठे असतो माहितीये. मॉम, बबलू गेलाय, लोकेशन मिळालंय त्याचं. मग जा आणा त्याला. नाही, सापडलंय ना लोकेशन तुम्हाला. आणा त्याला, माझ्या समोर उभं करा. 3 दिवस देते मी तुम्हाला. 3 दिवस. परवा आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानंतर राजकुमार मला माझ्या डोळ्यासमोर हवाय, नाहीतर तुमची काही खैर नाही. सारंग सर, त्या दिवशी बबलू दादा तुमच्याशी जे बोलत होते तीच गोष्ट होती का? हो सावली,
देवाकडून एक लोकेशन मिळालंय बबलूला. बबलू तिकडेच गेलाय. बघू त्या लोकेशनला जर राजकुमार दादा असेल तर बबलूच आहे का? नाही, शिवानीच आहे. शिवानी बोल. सारंग, महत्वाचं काम होतं म्हणून कॉल केला. त्यात तुझाही फायदा आहे आणि माझाही. म्हणजे नाही, मला कळलं नाही. कशाबद्दल बोलतेस तू? तसं आपल्याकडे ना वेळ फारच कमी आहे. सध्या मी फक्त इतकंच सांगेन, तुम्ही ज्या माणसाला शोधताय त्याला मी ताब्यात घेतलंय. सो डोंट वरी. लवकरात लवकर माझ्या ऑफिसला ये. हो, आलोच. एक मिनिट. एकटाच ये. सावलीला घेऊन येऊ नकोस. आय मीन तिला कशाला ना उगाच त्रास. ह्या अशा गोष्टी किती डेंजरस असू शकतात तुला कल्पना असेलच. ठीक आहे, चालेल. नील, चल ये. अरे शिवानी, ओ सारंग, वेलकम. राजकुमार दादा कुठे? हो, एवढी घाई काय? इनफॅक्ट आजचा मुहूर्त खूप चांगला आहे. सो मला वाटतं आज आधी आपल्या ब्रँडच्या अग्रीमेंटच्या पेपर्सवर सह्या करून घेऊया. लॉयरला फोन करायने विचार, डॉक्युमेंट्स ओके आहेत का? हॅलो. हां, ते रोज पटेल आणि आपले न्यू कॉन्ट्रॅक्टचे पेपर तुम्हाला दिले होते ना, ते चेक केले? हां, ओके. सारंग, पेपर ओके आहेत. गो अहेड.